नमस्कार. नमस्कार. बेबी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी बहादा तालुका औसा येथील शेतकरी लायक शबीर पठाण यांच्या शेतामध्ये आलो आहे. हे गेल्या 4 ते 5 वर्षापासून 8-9 वर्ष. 9 वर्षापासून हे तुती लागवड करतात आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळवतात. परंतु सदरील प्लॉट हा 100 अंडापुंजी आणली असून हा प्लॉट पूर्णपणे नुकसान झाले असून हा खराब झाल्याचे चित्र दिसत आहे. तर आपण त्यांच्याशीच चर्चा करूया. अ, बोला शेतकरी महाराज. नमस्ते. माझं नाव आहे लायक शब्बीर पठाण. हं, मी 9 वर्षापासून करतोय. हां, आतापर्यंत घाटा झाला नाही. हं, ह्या वेळेस कशामुळं घाटा झाला हं, हे मला काय कळालं नाही. हं. जवळपास माझं 70-80 हजाराचा नुकसान झालेला आहे. अ, कृषी विभागाला तुम्ही कळवले का? नाही कळवायला. हं. हे तुती विभागाचे कोण अधिकारी कर्मचारी येतात पाहतात काय? नाही, नाही. हं. तुम्ही त्यांना बोलावल्यानंतरही येतात की नाही हे येत पाहण्यासाठी? नाहीत, येत नाहीत. हं. याचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लातूर. बरं. या तुती लागवडीवर पाहणी करण्यासाठी कोणते अधिकारी आहेत? देशमुख साहेब आहेत. रोहित देशमुख. तांत्रिक अधिकारी म्हणून आहेत का? हां. त्यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत आपण काही चर्चा केली का? केली ना. काय म्हणले त्याने? त्यांनी म्हणले वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवा. हां. त्याने काय याबाबत पंचनामाही केलेला आहे की नाही? नाही, नाही. नाही. ठीक आहे. सदरील प्लॉट हा बहादा तालुका औसा येथे असून बोरगाव शिवाराच्या जवळपास आहे. अशा या नुकसानग्रस्त प्लॉटची पाहणी कृषी विभाग आणि रेशीम विभागाने त्वरित करावी आणि या शेतकऱ्याला आर्थिक झालेले नुकसान हे भरपाई करून देण्याचा प्रयत्न करावा, अशी ही मागणी या भागातील आणि सदरील शेतकऱ्याकडून केली जात आहे. धन्यवाद.